अजून एक महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वाद झालाय। राज ठाकरेंच्या बैठकीपूर्वी पदाधिकारी आक्रमक झाले। राज ठाकरे यांच्या बैठकीपूर्वी मनसे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। आम्हाला जाणीवपूर्वक बैठकीत सोडलं जात नसल्याची मनसे पदाधिकाऱ्यांनी आता तक्रार केली आहे, तसा आरोप आहे त्यांचा। संभाजीनगरमधली ही आपण दृश्य बघतोय। मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये हा वाद निर्माण झालाय। राज ठाकरेंच्या बैठकीपूर्वी पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमधली आपण दृश्य, मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वाद झालाय। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। मोहसिन, नेमकं काय घडलं? नक्कीच सौरभ, मनसे कार्यकर्ते आणि जे आहे तर आतमध्ये सोडण्यावरून हा सगळा वाद झाल्याचं पाहायला मिळालं। आपण जर बघितलं तर आज राज ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे आणि ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहे। सुरुवातीला शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यानंतर तालुक्या न्याय बैठक होणार होती, मात्र अचानक सर्वच तालुक्यांची एक सोबतच ही बैठक सांगण्यात आली। त्यामुळे अचानक सगळे कार्यकर्ते आतमध्ये सोडण्यात आला आणि यावेळी आम्हाला आतमध्ये का सोडत नाही म्हणून काही मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र मनसे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होते। शेवटी जे महत्वाचे पदाधिकारी ते बाहेर आले, त्यांनी त्यांची समजूत काढली आणि पोलिसांना विनंती करून शेवटी या पदाधिकाऱ्यांना आतमध्ये सोडण्यात आलं। मात्र किमान 15 ते 20 मिनिट हा सगळा गोंधळ सुरू होता। पोलिसांकडून देखील कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत होता। आपण जर बघितलं तर राज ठाकरेंच्या सुरक्षेत आपण सकाळपासून बघतोय की पोलिसांचा प्रचंड असा बंदोबस्त आहे। त्यांना विरोध होऊ नये म्हणून सगळ्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे आणि अशात मोजक्याच लोकांना आतमध्ये सोडलं जात होतं आणि त्यामुळेच हे पदाधिकारी आक्रमक झाले होते। शेवटी आता या पदाधिकाऱ्यांना आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे। सौरभ, मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।